Dear friends, next article is population. Population is number of individuals in particular area at given time. ह्युमनचं पॉप्युलेशन विचारात घेतलं तर दर 10 वर्षांनी आपण सेन्ससद्वारे पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करतो. इंडियाचं पॉप्युलेशन आज 130 कोटी आहे. दर 10 वर्षांनी आपण हे कॅल्क्युलेट करत असतो. जनरली 30 वर्षानंतर पॉप्युलेशन डबल होत असतं. So population is group of individuals in particular area at given time. इथं डेफिनेशन NCERT काय देते पहा. Population is group of individuals of same species in particular geographical area. Competes or share similar resources, गरजा समान आहेत, and potentially reproduces. Example: all cormorants in wetland, rats in abundant dwelling, teakwood trees in forest track, bacteria in cultural plates, lotus plant in pond. हे सगळे झाले त्या स्पीसीज मध्ये असलेले इंडिव्हिज्युअल्स, पर्टिक्युलर एरिया, पर्टिक्युलर टाइम. Population ecology is important area of ecology as it links ecology to population genetics and evolution. आता पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट्स आपण विचारात घेऊ. यामध्ये बर्थ रेट, जन्माचं प्रमाण, डेथ रेट, मृत्यूचा दर काय, सेक्स रेशो, एज पिरामिड, पॉप्युलेशन डेन्सिटी, अशा प्रकारचे अनेक फॅक्टर यामध्ये विचारात घेतले जातात. बर्थ रेट, इट रेफर्स टू पर कॅपिटा बर्थ. समजा इथं एक पॉन्ड आहे, हे डबकं आहे. या पॉन्ड मध्ये 20 लोटसचे प्लांट लास्ट इयरला होते. मागच्या वर्षी या लोटसचे 20 प्लांट होते आणि रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं 8 नवीन प्लांट ऍड झाले. मग करंट पॉप्युलेशन किती झालं? 28. मग बर्थ रेट काय? 8/20, that is 0.4 ऑफस्प्रिंग्स पर लोटस पर इयर. बर्थ रेट म्हणजे नॅटॅलिटी इन्क्रीजेस, पॉप्युलेशन इन्क्रीजेस, नॅटॅलिटी डिक्रीजेस, पॉप्युलेशन डिक्रीजेस. त्यानंतर डेथ रेट, it refers to per capita deaths. इथं फ्रूट फ्लाय च एक्झाम्पल घेतलेलं आहे. 40 फ्रूट फ्लायचं पॉप्युलेशन आहे लॅबोरेटरी मध्ये. त्यापैकी या आठवड्यातलं हे पॉप्युलेशन आहे, त्यापैकी 4 इंडिव्हिज्युअल चा डेथ झाला. मग डेथ रेट काय झाला? 4/40, that is equal to 0.1 individuals per fruit fly per week.
डेथचा रेट वाढला, मॉर्टॅलिटीचा रेट वाढला, पॉप्युलेशन कमी होणार, आणि डेथचा रेट कमी झाला तर पॉप्युलेशन वाढणार. उलट इथं सेक्स रेशो, पॉप्युलेशन हॅज सेक्स रेशो म्हणजे मेल आणि फिमेलचा रेशो. फॉर एक्झाम्पल 60% ऑफ population is female and 40% males. जर आपण ह्युमनचा विचार केला तर जगामध्ये सेक्स रेशो आहे 1:1, परंतु आपल्याकडं आपल्या देशामध्ये काही राज्य म्हणजे पंजाब आणि हरियाणाचा विचार केला तर फिमेल पॉप्युलेशन अतिशय कमी होत चाललेलं आहे, आणि ही धोक्याची घंटा आहे आपल्यासाठी. तुम्ही ऐतिहासिक कथांचा विचार जरी केला तरी 5 जणांमध्ये 1 पत्नी, ही परिस्थिती पंजाब हरियाणाचा विषय त्यावेळी हरियाणामध्ये घडलं हे, परंतु पंजाब हरियाणामध्ये 2 भावामध्ये किंवा 2 पेक्षा जास्त भावांमध्ये एकच पत्नी हा कन्सेप्ट आजही पाहायला मिळतो. याचं मूळ कारण लक्षात घ्या. एका बाजूला आपल्या देशात ही स्थिती आहे, दुसऱ्या बाजूला केरळचं पॉप्युलेशन घेतलं तर मेल पेक्षा फिमेल पॉप्युलेशन तिथं जास्त आहे. फिमेनाईन पॉप्युलेशन आहे. 100% लिटरसी असलेलं सुशिक्षित राज्य म्हणता येईल आपण. लिटरसी तिथं 100% आहे. त्यानंतर एज पिरॅमिड्स. इथं आपण एज पिरॅमिड मध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह लहान मुलं, रिप्रोडक्टिव्ह 55 वर्षापर्यंत किंवा 59 वर्षापर्यंत, आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह ओल्ड एज मधले इंडिव्हिज्युअल्स, या तिघांचं पॉप्युलेशन यामध्ये आपण पिरॅमिडच्या सहाय्यानं कन्सिडर करतो, स्टडी करतो. ह्युमन पॉप्युलेशनचा विचार जर केला, पहा काही देशामध्ये जसं भारतामध्ये विचार केला तर हा पिरॅमिड असा आहे. याचा अर्थ प्री रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे लहान मुलांचं प्रमाण जास्त आहे आपल्या देशामध्ये, त्याच्यापेक्षा कमी रिप्रोडक्टिव्ह, त्याच्यापेक्षा कमी पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपचे इंडिव्हिज्युअल आहेत. व्हॉट इट इंडिकेट्स, हा ट्रायंग्युलर पिरॅमिड आपल्याला दिसतो, हा ट्रायंग्युलर पिरॅमिड आपल्याला दिसतो. याचा अर्थ असा, नियर फ्युचर मध्ये या देशाचं पॉप्युलेशन फार वाढणार. ज्या ज्या देशाचा पिरॅमिड असा आहे तिथलं पॉप्युलेशन ट्रिमेंडस रेटनी वाढणार आहे. त्यानंतर हा बेल शेप्ड पिरॅमिड. डेव्हलप्ड कंट्रीजचा विचार केला तर त्या देशांमध्ये पॉप्युलेशन स्टेबल आहे. स्टॅबिलायझिंग पॉप्युलेशन, फार मोठा फरक नाही. ओल्ड पॉप्युलेशन म्हणतो कारण तिथं ओल्ड पर इंडिव्हिज्युअलचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही आता करोनाच्या काळात पाहिलं, युरोपचे लोक जास्त सफर झाले, ओल्ड पॉप्युलेशन तिथं जास्त आहे. त्यानंतर डिक्लाइनिंग पॉप्युलेशन, जर प्री रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये इंडिव्हिज्युअल कमी असतील
कमी असतील तर फ्युचरमध्ये तिथलं पॉप्युलेशन कमी होणार. डिक्लाइनिंग पॉप्युलेशन, सिरियन पॉप्युलेशन वगैरे डिक्लाइनिंग पॉप्युलेशन आहे. तर अशा प्रकारे या ह्यूमन पॉप्युलेशन मध्ये एज पिरॅमिड्स आर जनरली शोज एज डिस्ट्रीब्युशन ऑफ मेल अँड फिमेल्स कंबाइन्ड इन डायग्राम. त्यानंतर पॉप्युलेशन साइज अँड पॉप्युलेशन डेन्सिटी. It is a number of individuals of species per unit area or volume. एखाद्या एरियामध्ये बघा, सायबेरियन क्रेन्स, पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ सायबेरियन क्रेन्स ॲट भरतपूर वेटलँड इन एनी इयर इज लेस दॅन 10. लेस दॅन 10 आहे. इट इज अ मिलियन्स फॉर क्लॅमायडोमोनास इन अ पॉन्ड. आता इथं बघा 10 पेक्षा कमी पॉप्युलेशन डेन्सिटी सायबेरियन क्रेन्सची आपल्याला पाहायला मिळते. पण एकाच ठिकाणी पाणी थांबलेलं हिरवगार दिसलेलं एखादं डबकं पाहिलं तर तिथं क्लॅमायडोमोनास सारख्या अल्गीचं पॉप्युलेशन वाढलं 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 वाढलं, हिरवगार दिसतं ते. मोठं पॉप्युलेशन इथं पाहायला मिळतं. इट इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पीसीज पर युनिट एरिया और वॉल्यूम. पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ सायबेरियन क्रेन्स किती आहे? लेस दॅन 10. क्लॅमायडोमोनास मिलियन्स मध्ये आहे. पॉप्युलेशन साइज इज ऑल्सो मेजर्ड इन पर्सेंटेज कव्हर और बायोमास. पॉप्युलेशन साइज जी आहे ती आपण बायोमास कन्सिडर करतो त्यामध्ये. जसं इथं एक एरिया आहे, या एरियामध्ये असे 200 पार्थेनियम त्यालाच आपण गाजर गवत म्हणतो, काँग्रेस गवत म्हणतो. आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतून आलेलं हे वीड आहे, नको असलेलं त्रासदायक असलेलं प्लांट आहे, वीड आहे. तर हे 200 पार्थेनियम प्लांट्स याचं बायोमास आणि एक बनियन ट्री आहे त्याचं बायोमास यांचं कंपॅरिझन केलं. इन सच केसेस मेजरिंग परसेंट कव्हर और बायोमास इज मीनिंगफुल टू शो इंपॉर्टन्स ऑफ बनियन ट्री. छोटे छोटे 200 प्लांट कुठं आणि एकच वडाचं झाड कुठं? बायोमास एवढं मोठं आहे त्या एका झाडाचं. त्याचा इम्पॉर्टन्स आपण यामध्ये बघतो. टोटल नंबर इज डिफिकल्ट टू मेजर. प्रत्येक ठिकाणी टोटल नंबर आपल्याला मोजता येतो असं नाही. इन सच केसेस relative population density, that is without knowing absolute population density. आपल्याला absolute density माहित नाही, मग आपण काय करतो? relative population density यूज करतो. फॉर एक्झाम्पल, या तलावामध्ये किती फिश आहेत, फिशचं पॉप्युलेशन आहे हे आपल्याला माहित नाही. मग रिलेटिव्ह डेन्सिटी कशी काढतो? नंबर ऑफ फिश कॉट पर ट्रॅप इंडिकेट्स. एका वेळी जाळं टाकलं तर किती मासे पकडले जातात त्यावरून आपण तिथली पॉप्युलेशन डेन्सिटी लेकची त्या काढू शकतो. त्याचबरोबर
In some cases, indirect estimation of population size is performed. काही ठिकाणी इनडायरेक्ट एस्टिमेशन करतो. फॉर एक्झाम्पल, टायगर सेन्सस इन नॅशनल पार्क अँड टायगर रिझर्व. नॅशनल पार्क मध्ये, रिझर्व मध्ये टायगरचं पॉप्युलेशन किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे? त्यासाठी आपण काय करतो? त्याचे पग मार्क्स आणि फिकल पॅलेट्स, त्याचे पग मार्क, ठसे विचारात घेतो आणि त्याचे जे पॅलेट्स आहेत त्याचा विचार करतो आपण त्यांचं पॉप्युलेशन, त्यांची पॉप्युलेशन डेन्सिटी काढण्यासाठी. देन पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशन साइज चेंजेस डिपेंडिंग अपॉन फॅक्टर्स लाईक. कशा कशावर पॉप्युलेशनची ग्रोथ अवलंबून आहे? अवेलेबिलिटी ऑफ फूड, किती फूड अवेलेबल आहे, रिसोर्सेस किती अवेलेबल आहे. प्रिडेशन प्रेशर, प्रिडॅटरचा नंबर, प्रिडेशनचं प्रेशर किती आहे त्याच्यावर. वेदर, ॲटमॉस्फिअर कसं आहे, त्यांना फेवर मध्ये आहे की नाही याच्यावर अवलंबून आहे. चेंजेस इन पॉप्युलेशन डेन्सिटी गिव्ह सम आयडिया अबाउट पॉप्युलेशन, वेदर इट इज फ्लरिशिंग ऑर डिक्लाइनिंग. एखाद्या ठिकाणी पॉप्युलेशन डेन्सिटी वाढते की कमी होते हे तिथल्या चेंजेसवर अवलंबून आहे. पहा, 4 बेसिक प्रोसेसेस फ्लक्च्युएट द पॉप्युलेशन डेन्सिटी. 4 बेसिक प्रोसेसेस पॉप्युलेशन डेन्सिटी मध्ये बदल करतात, फ्लक्च्युएशन निर्माण करतात. जसं नॅटॅलिटी म्हणजे बर्थ रेट. इट इज अ नंबर ऑफ बर्थ इन पॉप्युलेशन ड्युरिंग गिवन पिरियड. जर बर्थचा रेट वाढला पॉप्युलेशन वाढणार, बर्थ रेट कमी पॉप्युलेशन कमी. सो बर्थ रेट फ्लक्च्युएट द पॉप्युलेशन. मॉर्टॅलिटी म्हणजे डेथचा, नंबर ऑफ डेथ्स इन अ पॉप्युलेशन ड्युरिंग गिवन पिरियड. जर डेथचा रेट वाढला तर पॉप्युलेशन कमी, डेथचा रेट कमी झाला तर पॉप्युलेशन वाढणार. उलट इथं इमायग्रेशन, बाहेरनं इंडिव्हिज्युअल आपल्याकडे आले तर मायग्रेशन, इमायग्रेशन, तर आपलं पॉप्युलेशन काय होणार, आपल्या एरियाचं पॉप्युलेशन काय होणार, वाढणार. भारताच्या कानाकोपऱ्यामधून लोक पुणे मुंबई इथं सेटल होण्यासाठी जातात, म्हणजे पुणे मुंबईचं पॉप्युलेशन त्यामुळं वाढतं. इमायग्रेशन. जेवढं इमायग्रेशन जास्त तेवढं पॉप्युलेशन जास्त. इमायग्रेशन कमी, पॉप्युलेशन कमी. त्यानंतर इमायग्रेशन, एका ठिकाणाहून इथलं पॉप्युलेशन दुसरीकडे जाणे, त्याला आपण इमायग्रेशन म्हणतो. खेड्यांमधलं पॉप्युलेशन शहरात चाललेलं आहे, म्हणजे खेड्यांमध्ये काय झालं, इमायग्रेट झालं पॉप्युलेशन, त्यामुळं कमी होतं. इमायग्रेशन जास्त, पॉप्युलेशन कमी. इमायग्रेशन कमी, पॉप्युलेशन जास्त. तेव्हा नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, इमायग्रेशन, इमायग्रेशन हे 4 फॅक्टर पॉप्युलेशन मध्ये फ्लक्च्युएशन्स निर्माण करतात, डेन्सिटी मध्ये फ्लक्च्युएशन किंवा पॉप्युलेशन मध्ये फ्लक्च्युएशन करतात. Natality, immigration increases the population density. इमायग्रेशन आणि नॅटॅलिटी मुळे पॉप्युलेशन वाढतं
आणि मॉर्टॅलिटी ई मायग्रेशन मुळे ते डिक्रीज होतं, डेन्सिटी डिक्रीज होते. इफ n इज पॉप्युलेशन डेन्सिटी, n ला आपण पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतोय ॲट टाइम t, then density at time t plus 1 is, फॉर्म्युला बनेल nt plus 1 equal to nt plus ब्रॅकेट मध्ये बर्थ प्लस इमायग्रेशन मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये डेथ प्लस इमायग्रेशन. The population density increases if B plus immigration is more than D plus E. Otherwise, it will be decreases. म्हणजे immigration आणि birth rate वाढला, डेथ रेट आणि इमायग्रेशन पेक्षा तर पॉप्युलेशन वाढणार. Under normal conditions, birth and deaths are important factors influencing population density. Immigration and emigration have importance only under special conditions. बर्थ आणि डेथ इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, परंतु ठराविक कंडिशन मध्ये, स्पेशल कंडिशन मध्येच इमायग्रेशन आणि इमायग्रेशन महत्वाचे फॅक्टर आहेत. फॉर कॉलोनायझिंग न्यू हॅबिटॅट, इमायग्रेशन मे बी मोर सिग्निफिकंट पॉप्युलेशन ग्रोथ दॅन बर्थ रेट. आता ग्रोथचे मॉडेल्स आपण इथं पाहणार आहोत. पहिलं मॉडेल आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ट्रिमेंडस रेटनी ग्रोथ होते. रिसोर्सेस that is a food and space are essential for population growth. If resources are unlimited, resources भरपूर आहेत, each species will full innate potential to grow in number, then population grows in exponential or geometric fashion. इथं पहा, एक इंडिव्हिज्युअल आहे आणि दर 24 तासाला डबल नंबर होतो. असं जर गृहीत धरलं तर दुसऱ्या दिवशी काय होतात, 2, पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 8, 16, 32. त्याप्रमाणेच इंडिव्हिज्युअलचा नंबर मोठ्या प्रमाणावर जिओमॅट्रिक रेशोनं वाढतो. जिओमॅट्रिक एक्सपोनेन्शियल ग्रोथ ऑफ पॅरमॅसियमची ग्रोथ इथं आपण पाहिली. तर मोठ्या प्रमाणावरती इंडिव्हिज्युअल यामध्ये वाढतात 6व्या दिवशी. तर एक्सपोनेन्शियल ग्रोथ, कारण रिसोर्सेस अनलिमिटेड आहे, फेवरेबल कंडिशन आहेत, त्यामुळं ग्रोथ कशी आहे, अनलिमिटेड होणार, एक्सपोनेन्शियल होणार. आणि याचा जर आपण कर्व काढला तर हा कर्व आपल्याला असा मिळतो, जे शेप्ड मिळतो, जे शेप्ड मिळतो. पहा, इथं जर कर्व काढला तर सुरुवातीला हा लॅग पिरियड आहे, इकडं डेन्सिटी आणि टाइम विचारात घेतला. पहा, सुरुवातीला लॅग फेज मध्ये आहे, म्हणजे ते पॉप्युलेशन त्या कंडिशन मध्ये ऍडजस्ट होण्यासाठी थोडा वेळ लागणार. आणि एकदा का ते ऍडजस्ट झालं की एकदम फास्ट ग्रोथ होणार, कारण रिसोर्सेस अनलिमिटेड आहेत.
परंतु ही अशा प्रकारची ग्रोथ जी आहे ही आपल्याला लॅबोरेटरी कंडिशन मध्येच पाहायला मिळते. रियालिटी मध्ये स्पीसीज मध्ये असं पाहायला मिळत नाही, शक्यतो पाहायला मिळत नाही असं. तर पॉप्युलेशन साइज n, बर्थ रेट पर कॅपिटा बर्थ b, डेथ रेट पर कॅपिटा डेथ d, then increase or decrease in n during unit time t, that is equal to dn by dt will be dn by dt equal to birth minus death bracket मध्ये into n. Let's b minus d under bracket that is equal to r, then dn by dt equal to rn. आता इथं के जे दाखवलेलं आहे कॉन्स्टंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे. ती कॅरिंग कॅपॅसिटी जसं आपण विचार केला, आपल्याकडे एक गावाला आपण बाहेर गावी निघालोय आणि आपल्याकडे एक मोठी बॅग आहे. त्या बॅग मध्ये आपण कपडे भरतोय कपडे भरतोय कपडे भरतोय. ठराविक मर्यादेपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही कपडे भरू शकता. त्याच्यानंतर ती बॅग फुल झाल्यानंतर तुम्ही काहीच त्यात भरू शकत नाही. तशी परिस्थिती या पृथ्वीची आहे. कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे त्याच्यापेक्षा जास्त या पृथ्वीवर कुणीच वाढू शकणार नाही. त्याच्यानंतर जसं बॅग मध्ये एक्सेस लोड बसणं शक्य नाही, त्याप्रमाणे या पृथ्वीवर एक्सेस ऑर्गॅनिझम राहणं शक्य नाही. कॅरिंग कॅपॅसिटी. एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपण पाहिली, पण लॅबोरेटरी कंडिशन मध्ये ती ग्रोथ आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत होत नाही. द आर intrinsic rate of natural increase is an important parameter for assessing impact of any abiotic or biotic factor on population growth. R हा intrinsic rate आहे नॅचरल इन्क्रीजचा. तो एक महत्वाचा पॅरामीटर आहे कोणत्याही बायोटिक अबायोटिक फॅक्टरचा परिणाम किती होतो यासाठी. ऑर्गॅनिझम आर व्हॅल्यू बघा. नॉर्वे रॅट 0.015, फ्लोर बेटल्स 0.12, ह्युमन पॉप्युलेशन इन इंडिया 1981 ची आकडेवारी आहे 0.0205. The integral form of exponential growth equation is nt equal to n0 ERT. nt म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम t, n0 म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट टाइम 0, r म्हणजे इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज, e म्हणजे बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम्स 2.71828. हे मॅथमॅटिक्स तुमचं चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला पटकन लक्षात येईल. आता लॉजिस्टिक ग्रोथ जी आहे म्हणजे सिग्मॉइड कर्व. There is no population in nature having unlimited resources for exponential growth. This leads to competition among individuals for limited resources. नॅचरल कंडिशन मध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत जे सेप्ड होणार नाही, यस सेप्ड सिग्मॉइड कर्व असणार. लॉजिस्टिक ग्रोथ आहे ती. इन नेचर
given habitat has enough resource to support maximum possible number beyond which no further growth is possible, it is called as carrying capacity. ह्युमन पॉप्युलेशन आज 700 कोटी आहे. 1400-1500 कोटीच्या पुढं या पृथ्वीवर पॉप्युलेशन राहू शकणार नाही. मॅक्झिमम कॅपॅसिटीच्या पुढं कुणाचंच पॉप्युलेशन राहू शकत नाही. दॅट इज कॅरिंग कॅपॅसिटी. दॅट इज कॅरिंग कॅपॅसिटी. जसं मगाशी म्हटलं, एक बॅग आहे, त्या बॅग मध्ये कपडे भरायला लागलो, पॅक झाली बॅग. आता एकही कपडा त्यात बसत नाही. ती मॅक्झिमम कॅपॅसिटी जशी त्या बॅगची आहे तशी या अर्थची कॅपॅसिटी सुद्धा आहे. त्याच्यापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल ही अर्थ सहन करणं शक्य नाही कॅरिंग कॅपॅसिटी पेक्षा जास्त. आणि मग इथं जर पाहिलं तर सुरुवातीला लॅग फेज आहे, नंतर एक्सपोनेन्शियल फेज आहे, पण कॅरिंग कॅपॅसिटी नंतर तिथं स्टेबल राहणार, स्टेशनरी फेज आहे. हा यस शेप सिग्मॉइड कर्व आपल्याला लॉजिस्टिक ग्रोथ मध्ये पाहायला मिळतो. A population with limited resources, इथं रिसोर्सेस लिमिटेड आहेत, shows lag phase, phase of acceleration, deacceleration, finally asymptote. This type of population growth is called as Worldsper logistic growth. याचा फॉर्म्युला dn by dt equal to rn in bracket k minus n divided by k, bracket complete. Logistic growth is described as dn by dt equal to rn in bracket k minus n divided by k, bracket complete. n म्हणजे population density at time t. R intrinsic rate of natural increase, K carrying capacity. For most of animal populations, resources for growth are limited. Animal population चा जर आपण विचार केला तर रिसोर्सेस कसे आहेत, लिमिटेड आहेत. आणि लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल त्यांच्यामध्ये रिअलिस्टिक मॉडेल आहे. आणि लॅबोरेटरी कंडिशन मध्ये हे पहिलं मॉडेल आपल्याला पाहायला मिळतं.